नागपूरच्या सदर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बैरामजी टाउन परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे। विलासकुमार शिवकुमार पटेल वय वर्ष 20 असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे। विलास हा मूळचा मध्य प्रदेशातील अटरिया येथील रहिवासी होता। तो बैरामजी टाउन परिसरात जैन कुटुंबाकडे काम करीत होता आणि त्याच ठिकाणी एका खोलीत वास्तव्यास होता। 24 डिसेंबर रोजी शंकरनगर परिसरात राहणाऱ्या त्याच्या जिवलग मित्राने गळफास घेऊन आत्महत्या केली होती। मित्राचा मृतदेह फासावर लटकलेला पाहिल्यानंतर विलासला जबर धक्का बसला होता। त्या दिवसापासून विलास मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता। तो सतत मोबाईलमध्ये मित्राचा फोटो पाहत उदास राहत असल्याचे सांगण्यात आले। शनिवारी विलासने आपल्या राहत्या खोलीत पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली। जैन कुटुंबियांनी त्याला फासावर लटकलेले पाहून तात्काळ पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आला। या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। याच्यामध्ये सदर पोलीस स्टेशनमध्ये हद्दीमध्ये बैरामजी ठिकाणी साहिल जैन यांचे राहतं घर आहे। त्या राहत्या घरामध्ये मृतक आहे विकासकुमार शिवकुमार पटेल। हा त्यांच्याकडे साफसफाईचं काम करण्याकरता 1 वर्षापासून राहत होता आणि तो त्यांच्या घराच्या वरती छतावरती बांधलेल्या एका खोलीमध्ये राहत होता। त्या ठिकाणी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। सुसाईडचं नोट वगैरे मिळालेली नाही, परंतु त्याच्याच बाजूला एक व्यक्ती जो राहत होता तो पण साफसफाईचं काम करत होता त्या बंगल्यामध्ये। त्यांचं नाव संजय गुरुप्रसाद नापित यांनी या संदर्भाने तक्रार दाखल केली होती। आपल्याला ज्यावेळेस त्यांनी सर्वात प्रथम हा प्रकार पाहिला सकाळी ज्यावेळेस 9 वाजता त्यांनी त्या मुलाच्या रूमचा दरवाजा उघडला त्यावेळेस त्यांनी गळफास घेतलेल्या स्थितीमध्ये आढळला। त्याचं एकंदरीत सांगणं होतं की हा विकासकुमार हा जो मृतक आहे तो राहणार मूळचा जरी असला मध्य प्रदेशचा जिल्हा महोगंज येथील होता, परंतु तो मागील 1 वर्षापासून या ठिकाणीच राहत होता। त्याचबरोबर त्याचा एक मित्र शंकरनगर या ठिकाणी एका बंगल्यामध्ये काम करत होता आणि त्याच्याकडे त्याचं येणं जाणं होतं नेहमीच। त्याचा एकदम चांगला जिवलग मित्र होता। त्या मित्राने मागच्या 3 दिवसापूर्वी त्या ठिकाणी त्याच्या स्वतःच्या घरी फाशी घेतली होती, गळफास घेऊन आत्महत्या केली होती। त्यानंतर हा जो मृतक आहे हा देखील त्या दिवसापासून नेहमी गपचूप राहणे, शांत राहणे आणि झोपत नव्हता वगैरे त्यांनी या गोष्टी ऑब्झर्व केल्या होत्या आणि त्यांना रात्री तो 11:30 वाजता त्याच्या रूममध्ये गेलेला दिसला। त्यानंतर सकाळी त्याने दरवाजा उघडताच 9 वाजता गळफास घेऊन मिळाल्या स्थितीमध्ये आढळून आला। याच्यामध्ये जास्त संशयास्पद काही नाही, परंतु याच्यातील मुझे अच्छा नहीं लग रहा, मैं डिस्टर्ब हूँ, ये सब बता रहा था उनको। शक्यता आहे की याच्यामध्ये सुसाइडल टेंडन्सी आहे की त्याच्या मित्राने आत्महत्या केली असावी। आत्महत्या केली म्हणून त्याने देखील त्या सुसाइडल टेंडन्सीमधून आत्महत्या केली असावी असं सध्या तरी प्रथमदर्शनी वाटत आहे। परंतु या ठिकाणी अकस्मात मृत्यू दाखल केला असून त्यानंतर पुढील तपास करीत आहोत।